त्यावर हे अध्यक्षांनी जास्त उत्तर देणं मला वाटतंय सरस ठरेल, कारण अध्यक्षांची काय भूमिका आहे ते याच्याबद्दल काय निर्णय घेणार आहेत, त्यांना त्याचं गांभीर्य आहे का सांगू शकतील. कशाबद्दल? ज्या अर्थी या गेल्या 4 वर्षामध्ये शासनाचा जो लेखापरीक्षक अहवाल आहे तो त्यांच्या विरोधात जातो. जाजम खरेदी घोटाळा हा खूप चर्चेत आहे. आता शेतकऱ्यांची डिबेंचरची रक्कम 40%, म्हणजे मला वाटतं गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केलेली आहे. असं असताना सगळं अलबेला हे म्हणणं चुकीचं होईल. सगळ्यात महत्वाचं आहे की गेट तोडून कोणी आत आलेलं नाहीये. शेतकरी आहे, संवेदनशील आहे, त्याच्या भावना समजून घ्या. दिवाळी तोंडावरती आहे, त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल. त्यांचा उद्देश फक्त त्याच्या 2च मागण्या आहेत, बाकी काही नाही. आणि इथं मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे, इथे शेतकरी दूध उत्पादक आहे, संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करतायत अशी लोक सुद्धा आलेली आहेत. नाही, प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं आम्ही हे केले, धक्काबुक्की केलेली नाहीये. जनावरं इथे आली होती, जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल, पण आम्ही ते समजून सांगितलेलं आहे, जनावरं बाजूला ठेवा, जनावरांना काही होता कामा नये. काय माहिती, आता मी जाऊन बघते कोण कोण आले, त्यांना बाहेर घेऊन येते मी. आणि शेतकऱ्यांच्या बाबत ते संवेदनशील वाटतात का? आता हे शेतकऱ्यांनी सांगावं. गेल्या 12 दिवसात एकही मीटिंग झालेली नाहीये किंवा याच्यावरती फक्त एमडी टेक्निकल गोष्टी सांगतायत. त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय की 4 प्रतिनिधी बोलवून याच्यावरती एक सुवर्ण मध्य काढणं प्रशासनाने आणि संस्था प्रतिनिधींनी गरजेचं होतं. त्या पद्धतीनं प्रतिनिधी माझ्याकडे आलेत आणि मी शक्यतो तोच प्रयत्न करेन. हा निर्णय मागे नाही घेतला तर पुढे काय असणार?